जे महाविकास आघाडी दादांना माहित आहे ते 50,000 रुपये द्यायचे होते ना, अरे नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 50,000 रुपये द्यायची घोषणा केली, दिले नाही, दिले आम्ही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बद्दल बोलायचा नैतिक अधिकार काय आहे? खरं म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम त्या लोकांनी केलं. त्यांनी काय आम्हाला सांगावं? जे कधी घरातून बाहेर पडले नाहीत ते शेताच्या बांधावर जाण्याच्या बात्या आमच्याबरोबर करतायत. ठीक आहे, आम्ही शेताच्या बांधावर शेतकरी लोक आहोत, आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहोत. आमचे मंत्री सगळे लोक जात आहेत शेतकऱ्याच्या बांधावर. आणि झाल्याबरोबर अवकाळी गारपीट तातडीने त्याचे पंचनामे करणे, त्यांना मदत देणे, याच्यामध्ये कुठेही आमचं सरकार हात आकडता घेणार नाही. इकडे दोघे जण आहेत, तिजोरीवर कितीही ताण पडला तरी सुद्धा अजून आम्हाला खूप स्कोप आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही. शेतकरी हा बळीराजा, आमचा मायबाप आहे, अन्नदाता आहे. आम्ही त्याच्या तोंडाला पानं पुसणार नाही, आम्ही त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणार, हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.